योद्धा न्यूज मराठी. नारोडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. आंबेगाव तालुक्यातील भीमसैनिकांचा जनसागर उसळला. नारोडी, आंबेगाव. आंबेगाव तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नारोडी येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. तालुक्यातील आहुपेपासून लाखणगावपर्यंतच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध संस्थांचा एकोपा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन भीम जयंती महोत्सव संस्था, आंबेगाव तालुका, भारतीय बौद्ध महासभा, शाखा आंबेगाव, आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था, मुंबई, लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट आणि बौद्धजन सहाय्यक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या सर्व संस्थांच्या एकजुटीमुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. ध्वजारोहण व मानवंदना. सकाळी 10:30 मान्यवरांच्या हस्ते धम्मचक्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. पांढऱ्या शुभ्र वेशभूषेतील सैनिकांच्या शिस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धम्मविधी. ध्वजारोहणानंतर सामूहिक सुत्त पठण करण्यात आले, ज्याने परिसरातील वातावरण मंगलमय झाले. सांस्कृतिक कार्यक्रम. दुपारच्या सत्रात भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. नामवंत गायकांनी सादर केलेल्या क्रांतिगीतांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. भव्य मिरवणूक. सायंकाळी 6:30 नारोडी गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळ्या फेटांमध्ये आणि हातात निळे ध्वज घेऊन हजारो भीमसैनिक या मिरवणुकीत सामील झाले होते. प्रबोधनात्मक विचारमंथन. रात्रीच्या सत्रात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित केली. त्यानंतर झालेल्या मुख्य व्याख्यानाने उपस्थितांची मनं जिंकली. वक्त्यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय योगदान अतिशय प्रभावीपणे मांडले. तालुक्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे आंबेगाव तालुक्यातील भौगोलिक व्याप्ती. दुर्गम अशा आहुपे भागापासून ते मैदानी लाखणगावपर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तीत पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी तालुक्यातील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. एकता आणि प्रज्ञा यांचा संगम या निमित्ताने नारोडी नगरीत पाहायला मिळाला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी.